हॅलो. या व्हिडिओमध्ये आपण भूकंप कसा होतो, भूकंपाची कारणे व भूकंपाचे परिणाम याबद्दल चर्चा करणार आहोत. चला तर सुरू करूया. भूकंप नेमका कसा होतो? बरं, हे समजून घेण्यासाठी आपल्याला पृथ्वीच्या पृष्ठभागाची रचना समजून घ्यावी लागेल. पृथ्वीचा पृष्ठभाग हा अनेक चकत्यांनी किंवा प्लेट्सनी बनलेला आहे. या चकत्या वक्राकार आहेत आणि त्यांना टेक्टॉनिक प्लेट्स असं म्हणतात. आता तुम्ही या टेक्टॉनिक प्लेट्सचा विचार एखाद्या फुटलेल्या अंड्याच्या टरफलासारखा करू शकता, जे एकत्र जोडलेलं आहे. ठीक आहे. एकत्रितपणे त्या पृथ्वीचा पृष्ठभाग तयार करतात. आता या टेक्टॉनिक प्लेट्स एका रेषेवर एकमेकांना मिळतात. कधी कधी या रेषा महासागराखाली असतात, कधी त्या जमिनीवर असतात आणि काही वेळा त्या अशा दिसू शकतात, जिथे ही पहिली टेक्टॉनिक प्लेट आहे आणि ही दुसरी टेक्टॉनिक प्लेट आहे. आणि या दोघींच्या मधून जोडणारी जी रेषा आहे तिला आपण प्रस्तरभंग रेषा किंवा फॉल्ट लाईन असं म्हणतो. जेव्हा या चकत्या एकमेकांवरून घसरतात किंवा एकमेकांवर आदळतात, तेव्हा भूकंप होतात. चला तर या आदळण्याबद्दल किंवा घसरण्याबद्दल थोडं अधिक तपशीलवार पाहूया. समजा ही पहिली टेक्टॉनिक प्लेट आहे आणि ही दुसरी टेक्टॉनिक प्लेट आहे. आणि समजा ही ती रेषा आहे ज्या रेषेवरून ही घसरण्याची किंवा आदळण्याची क्रिया घडते आहे. याला आपण प्रस्तरभंग रेषा म्हणतो. या प्लेट्स एकमेकांवरून घसरत आहे, ज्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाला एक धक्का बसतो आणि भूकंप होतो. जर तुम्ही अधिक काळजीपूर्वक पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की ही घसरण्याची क्रिया केवळ एका रेषेवर नाही होत आहे, तर एका संपूर्ण प्रतलावर होत आहे. आणि या प्रतलाला आपण प्रस्तरभंग पातळी किंवा फॉल्ट प्लेन असं म्हणतो. त्यामुळे ही प्रस्तरभंग रेषा ही या प्रस्तरभंग पातळीची पृथ्वीच्या पृष्ठभागावर दिसणारी केवळ एक दृश्य रेषा आहे. ठीक आहे. आता ही प्रस्तरभंग पातळी सगळीकडे अशीच दिसेल असं नाही. ती वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा दिसू शकते. काही उदाहरणं बघूया काय. या प्रस्तरभंग रेषा आणि पातळी कदाचित अशा दिसू शकतात. इथे ही प्रस्तरभंग पातळी उभी आहे, बरोबर? आणि इथे यांचं घसरणं एकमेकांच्या वर खाली नसून एकमेकांच्या आजूबाजूला आहे. आता या बाबतीत आपण पहिल्यासारखं जे उदाहरण घेतलं तसंच आहे. फक्त यामध्ये ही टेक्टॉनिक प्लेट या टेक्टॉनिक प्लेटच्या वर सरकते आहे. आता ही घसरण किंवा हे आदळणं फक्त 3च प्रकारे असू शकतं असं नाही. इतर अनेक मार्ग असू शकतात. ही फक्त काही उदाहरणे आहेत, बरं का? आता मला सांगा, जेव्हा ही घसरण होते, तेव्हा एक हालचाल होत असेल, बरोबर? आणि ती हालचाल प्रवास करते आणि भूकंप घडतो. आता ही होणारी हालचाल कसा प्रवास करते हे बघूया. तर समजा ही जमीन आहे, हे आकाश आहे आणि जमिनीवर काही गोष्टी आहेत, बरोबर? आणि हा या संपूर्ण कथेचा 2D व्ह्यू आहे, म्हणजेच एक छेद देखावा आहे. आणि हाच आपल्या प्रस्तरभंग पातळीचा साइड व्ह्यू किंवा बाजूचा देखावा आहे. ठीक आहे. आता समजा पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली कुठेतरी या प्रस्तरभंग पातळीवर खडकांची घसरण किंवा खडक एकमेकांवर आदळले आणि दोन टेक्टॉनिक प्लेट्समध्ये काही प्रकारची हालचाल झाली, बरोबर? त्यामुळे सर्व दिशांना ही हालचाल प्रसरण पावायला सुरुवात होईल आणि ही हालचाल लहरींच्या स्वरूपात प्रवास करते. आता इथे 2 गोष्टी आहेत, बरं का? आता नेहमीच असं नसतं काय की संपूर्ण टेक्टॉनिक प्लेट दुसऱ्यावर आदळत आहे. काही वेळा ही हालचाल काही प्रकारच्या टेक्टॉनिक हालचालीमुळे किंवा खडकांच्या एकमेकांवर आदळण्यामुळे सुद्धा निर्माण होऊ शकते, जे पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली असतात. ठीक आहे. ही हालचाल लहरींच्या स्वरूपात सगळ्या दिशांना प्रवास करते. आता ज्या बिंदूपासून या लहरी सुरू होतात त्याला नाभी म्हणतात. म्हणजेच ज्या बिंदूपासून या लाटा सुरू होतात त्याला भूकंप नाभी असं म्हणतात. आणि जो बिंदू भूकंप नाभीच्या अगदी वर जमिनीवर असतो त्याला आपण भूकंप केंद्रबिंदू किंवा अपिकेंद्र असं म्हणतो. म्हणजेच हा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील एक बिंदू आहे. आणि हा भूकंप केंद्रबिंदू असे ठिकाण आहे जिथे जास्तीत जास्त विनाश होण्याची शक्यता असते. इतकं समजलं? आता आपण भूकंपाची नोंद कशी करतात यावर चर्चा करूया. भूकंपाची नोंद करायला सेस्मोग्राफ किंवा सेस्मोमीटर किंवा भूकंप मापन यंत्राचा उपयोग करतात. हा सेस्मोग्राफ कंपनांची किंवा व्हायब्रेशन्सची नोंद करतो. तो हालचालींची नोंद करतो. जेव्हा मोठी हालचाल होते, जशी की तुम्ही या कागदाच्या तुकड्यावर बघू शकता, जी असामान्य आहे, तेव्हा तो भूकंप आहे असं म्हणू शकतो. आता हे फक्त एक ॲनिमेशन होतं काय. तुम्हाला मी एक ॲनालॉग सेस्मोग्राफ कसा दिसतो हे दाखवते. तर हा एक ॲनालॉग सेस्मोग्राफ आहे, ठीक आहे. यामध्ये एक कागदाचा रोल आहे आणि इथे एक सुई आहे.
चला तर आपण याला झूम करून बघूया. बघा काय, ही सुई कंपनांची किंवा हालचालीची नोंद करते आहे. कधी कधी ही कंपने लहान असू शकतात, तर कधी कधी ही अशी मोठी देखील असू शकतात. आता तुम्हाला मी हे खात्रीने सांगू शकत नाही की हा भूकंप आहे. का बरं? कारण हे अॅनालॉग सेस्मोग्राफ्स अतिशय निर्जन ठिकाणी ठेवणं आवश्यक असतं. अशा ठिकाणी जिथे लोक फिरत नाही, कारण हे अतिशय संवेदनशील असतात. जर मी टेबलावर थाप मारली तरी देखील नोंद केली जाऊ शकतील अशी मोठी कंपने निर्माण होतात किंवा अशी मोठी हालचाल निर्माण होते. म्हणून काही वेळा लोक हे भूकंप मापन यंत्र किंवा सेस्मोग्राफ संग्रहालयांमध्ये ठेवतात, ज्यामुळे हे कसे काम करतात ते दाखवता येईल. आजकाल आपल्याकडे अधिक प्रगत सेस्मोग्राफ्स आले आहेत, जे डिजिटल आहेत आणि त्यांच्याकडे अधिक चांगली गोंगाट गाळण्याची यंत्रणा आहे, जी सर्व अनावश्यक हालचाल गाळून टाकते आणि केवळ महत्वाची माहिती गोळा करू शकते. ठीक आहे. आता आपण भूकंपाची काही कारणे बघूया. सगळ्यात पहिलं म्हणजे ज्वालामुखी. हे भूकंपाचं एक मुख्य कारण आहे. त्यामुळे जर एखादा ज्वालामुखी उद्रेक पावू लागला, तर पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली असलेला शिलारस आणि इतर गोष्टी यामुळे काही हालचाल निर्माण होऊ शकते, ज्यामुळे टेक्टॉनिक प्लेट्स अस्थिर होऊ शकतात आणि भूकंप होऊ शकतो. ज्वालामुखी हे नैसर्गिक आहे, परंतु पुढचे कारण म्हणजे धरण हे मानवनिर्मित कारण आहे. आता तुम्ही म्हणाल, धरणामुळे भूकंप कसा होऊ शकतो? तर ही धरणाची भिंत आहे, जी मोठ्या प्रमाणात पाणी अडवून धरते आहे. बरोबर? इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी अडवून धरण्यासाठी धरणाचा पाया खूपच चांगला असावा लागतो. त्याचा पाया पृथ्वीच्या कवचावर खूप खोलवर असावा लागतो. बरोबर? आता हे सगळं पाणी या भिंतीवर खूप सारा दाब टाकतं आहे आणि तोच दाब त्या टेक्टॉनिक प्लेटवर हस्तांतरित केला जाईल, ज्यावर ही भिंत बांधलेली आहे. विचार करा काय, यामुळे काही प्रकारचं घसरणं किंवा आदळणं घडू शकतं आणि त्यामुळे भूकंप होईल. त्याचमुळे ही खूप मोठी धरणे, जी मोठ्या प्रमाणात पाणी अडवून धरतात, ती भूकंप घडवू शकतात. छोटी धरणे, जी छोटी असतात, जी लहान गावांमध्ये बांधलेली असतात, ती खरोखर फारशी समस्या निर्माण करत नाही. पुढचं कारण म्हणजे खाणकाम किंवा मायनिंग. हे अजून एक मानवनिर्मित कारण आहे. जेव्हा प्रस्तरभंग रेषांजवळ असलेल्या संवेदनशील भागात अति प्रमाणात खाणकाम केलं जातं, तेव्हा त्यामुळे देखील भूकंप होऊ शकतात. अणु चाचण्या किंवा ऑटोमिक टेस्टिंग हे सुद्धा भूकंपाचं एक कारण आहे. अणुबॉम्ब हा शेजारच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात हालचाल पाठवतो किंवा हालचाल करतो. बरोबर? सभोवतालच्या प्रदेशात खूप मोठी हालचाल होते आणि त्यामुळे भूकंप होऊ शकतात. आता शेवटचं कारण म्हणजे हे एक नैसर्गिक कारण आहे बरं का. पृथ्वीच्या आंतरिक थरांमध्ये काही प्रकारची हालचाल होणे. जेव्हा आतमध्ये काहीतरी हालचाल होते, तेव्हा ती बाह्य थरांपर्यंत किंवा कवचापर्यंत पोहोचू शकते आणि काही अस्थिर कंपने निर्माण करू शकते, ज्यामुळे भूकंप होऊ शकतात. ही झाली भूकंपाची कारणे. आता भूकंपाचे परिणाम काय आहेत परत? भूकंपाचा सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे जीवितहानी आणि मालमत्ता हानी. अनेकदा लोक त्यांचे प्राण गमावतात, कारण ते इमारतीमध्ये अडकतात किंवा त्यांच्यावर झाडं पडतात किंवा भूकंपामुळे झालेल्या काही प्रकारच्या विनाशामुळे त्यांना त्यांचा जीव गमवावा लागतो. भूकंपामुळे मालमत्तेचीही मोठ्या प्रमाणात हानी होते आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. काही इमारती कोसळतात, रस्ते फुटतात, विमानतळ उद्ध्वस्त होऊ शकतात, कारखाने उद्ध्वस्त होतात आणि यामुळे आर्थिक नुकसान देखील होतं. भूकंपाचा दुसरा परिणाम म्हणजे आग लागण्याचा धोका. बरेचदा जेव्हा इमारत कोसळते, तेव्हा इमारतीतील विद्युत उपकरणांमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागते आणि त्यामुळे आधीच नष्ट झालेल्या इमारतीत अधिक नुकसान होऊ शकतं आणि आगीमुळे जीव देखील जाऊ शकतो. कधी कधी केवळ भूकंपच जीव घेत नाही, तर भूकंपामुळे लागलेली आगही लोकांना मारू शकते. त्सुनामी ही भूकंपामुळे घडणारी एक अतिशय जीवघेणी गोष्ट आहे. जेव्हा महासागराच्या तळाशी भूकंप होतो, तेव्हा त्यातून एक मोठी लाट तयार होऊ शकते आणि ती लाट किनारपट्टीच्या भागात विनाश करू शकते. हे होतं भूकंपाचं तिसरं कारण, ते म्हणजे त्सुनामी. चौथं म्हणजे भूमिगत जलपातळी वर खाली जाते. आता हे कसं होईल? ही समस्या उद्भवू शकते जर पृथ्वीचा पृष्ठभागाचा एखादा भाग टेक्टॉनिक प्लेटच्या हालचालीमुळे हलला असेल. यामुळे भूमिगत जलपातळी विचलित होऊ शकते आणि यामुळे पाण्याच्या पातळीत बदल होऊ शकतो. पाणी दूषित होऊ शकतं आणि इतर अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. आता भूकंपाचा शेवटचा परिणाम म्हणजे जैवविविधतेचे नुकसान.
बरेचदा जेव्हा मोठ्या प्रमाणात झाडे असलेल्या ठिकाणी भूकंप होतो, तेव्हा ती झाडं खाली पडतात आणि त्यामुळे अनेक जीवांचा अधिवास नष्ट होतो आणि म्हणूनच तिथल्या संपूर्ण परिसंस्थेवर परिणाम होतो. आता आपण या व्हिडिओमध्ये काय शिकलो याचा एक छोटासा सारांश घेऊया. सगळ्यात पहिले आपण पाहिलं की भूकंप कसा होतो. आपण चर्चा केली की हा भूकंप टेक्टॉनिक प्लेट्स घसरण्यामुळे किंवा एकमेकांवर आदळण्यामुळे होतो. आपण ही पण चर्चा केली की प्रस्तरभंग पातळीवर असा एक केंद्रबिंदू असतो, जिथून या हालचालींना सुरुवात होते, ज्याला आपण भूकंप नाभी म्हणतो. आणि या नाभीच्या अगदी वर असलेल्या बिंदूला, जो पृथ्वीच्या पृष्ठभागावर असतो, त्याला आपण भूकंपाचा केंद्रबिंदू किंवा अपिकेंद्र असं म्हणतो. आणि इथेच जास्तीत जास्त नुकसान होण्याची शक्यता असते. आणि आपण भूकंपाची काही कारणे देखील पाहिली आणि आपण भूकंपाचे काही परिणाम देखील पाहिले. आता तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या व्हिडिओचा एक स्क्रीनशॉट घेऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की आपण या व्हिडिओमध्ये काय शिकलो. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.